हे आहे पावस आणि आज आपण बघणार आहोत तो अनुसूया आनंदी महिला वृद्धाश्रम। वृद्धाश्रम सगळीकडे असतात, चॅरिटेबल असतात, पेड असतात, पण हा दोन्हीचं एक कॉम्बिनेशन आहे। ज्यांना शक्य आहे त्यांनी पैसे द्यायचे, ज्यांना पैसे नाही आहेत ज्यांच्याकडे त्यांनी दिले तरी आनंद, नाही दिले तरी आनंद। हे आपल्या कोकणातलं एकदम निसर्गरम्य ठिकाण आहे पावस। स्वामी स्वरूपानंदांच्या वास्तव्याने पावन झालेलं हे पावस आणि ही इथे शिवानंद कुटी, शिवानंद म्हणून महाराज होते त्यांची ही जागा। आणि आपण आता आलो आहे हे महिला वृद्धाश्रमाच्या इथे आलेले आहोत। शिवानंद महाराजांची समाधी पण आहे इथे, आपण ती नंतर पाहणार आहोत। हा महिला वृद्धाश्रम एवढंच त्यांनी नाव दिलं आहे, पण अनुसूया आनंदी असं त्याचं नाव आहे। थोड्या वेळाने मी त्याचे संस्थापक कोण होत्या वगैरे वगैरे सगळं माहिती पण देतो। जागा थोडी कंजस्टेड आहे, पण भावना फार मोठी आहे, त्यामुळे या ठिकाणाचं महत्त्व खूप जास्त आहे। हे या ठिकाणी छोटं मंदिर आहे आणि हे आहेत स्वामी स्वरूपानंद। पाण्यासाठी यांनी बोरवेलची सोय केलेली आहे। महत्त्वाचं म्हणजे अभ्यागत आणि नातेवाईक यांनी आजांना भेटण्याची वेळ 10:30 ते 12 आहे। या वेळेच्या व्यतिरिक्त आल्यास प्रवेश मिळत नाही, हे लक्षात ठेवा। तर मंडळी, हा इथे नावाचा बोर्ड आहे आणि सन 1995 साली मंगला सोमाणी नावाच्या इथे एक बाई आल्या होत्या, त्यांनी ह्या आश्रमाची सुरुवात केली। जागा थोडी कमी आहे आणि या ठिकाणी आपल्याला सगळ्या ज्या माऊल्या आहेत या इथे आपल्याला पाहायला मिळतात, इथे भेटायला मिळतात आपलं त्यांना। आणि ज्यांना सेवा करायची इच्छा असते त्यांच्यासाठी ही एक अतिशय चांगली जागा आहे। मी यापूर्वी देखील बरेचदा आलो होतो। या सगळ्या आपल्या मातोश्री आहेत आणि किती वयाच्या सर्वजणी आहेत आणि यांचं सर्वांचं इथे व्यवस्थित लक्ष ठेवलं जातं। ह्यांच्याकडे लक्ष ठेवलं जातं म्हणजे कसं ते तुम्हाला मी दाखवतो, आता एक बोर्ड दाखवतो। रोल सांगितल्यानंतर पण हां। नमस्कार, मी राधा गौरव फडके। मी पावसच्या कैती सौ अनुसूया आनंदी महिला आश्रमामध्ये व्यवस्थापिका म्हणून काम करते गेली वर्षभर। आमच्या इथे 11 आता 12 आजार राहतील एवढी व्यवस्था आहे। हा प्रायव्हेट आहे आश्रम, म्हणजे कोणताही सरकारी अनुदान वगैरे ह्याला मिळत नाही। लोक जी देणगी वगैरे देतात त्याच्यावरच पूर्णपणे हा आश्रम चालतो। आणि इथे अत्यल्प शुल्कामध्ये गरीब महिलांना राहता यावं म्हणून मंगला सोमणी म्हणून आजी आहेत, म्हणजे होत्या, त्यांनी 1995 मध्ये हा आश्रम स्थापन केलं। आता त्यांचा नातू सचिन सरदेसाई म्हणून आहेत, मुलीचा मुलगा, ते आता मुंबईत असतात, ते अध्यक्ष आहेत। सौ वकलतिता चक्रदेव या आता सचिव म्हणून काम करतात। पावसातल्या चेतना खातू देसाई मॅडम म्हणून आहेत, सरिता देसाई, कीर्ती पटवर्धन अशा विश्वस्त म्हणून काम करतात। आणि बाकी 4 कर्मचारी म्हणून, कर्मचारी वर्ग 4 आहे इथे, महिलाच आहेत, म्हणजे जवळपास सगळा महिला मंडळच आश्रम चालवतो, फक्त सचिव आहेत ते। म्हणजे महिलांना इथे कॉन्फिडेंटली ठेवायला काहीही अडचण नाहीये। बरं, हा आहाराचा सर्वसाधारण तक्ता आहे, जरा थोडक्यात सांगा फक्त। हे 31 दिवसाचा पूर्ण तक्ताच केलेला आहे, म्हणजे त्यांच्या पोटात जास्तीत जास्त सकस आहार जावा। आणि आमच्या इथे सकाळचा नाश्ता सकाळी तेवढाच करून, म्हणजे आपण घरी सुद्धा कसं दुपारी उरलेलं संध्याकाळी वगैरे खातो, पण तसं इथे काही नाहीये। ते त्या वेळेला तेच त्यांना द्यायचं, ते जास्त करतच नाही, म्हणजे मापात करून थोडक्यात ताजंच्या ताजं त्यांना मिळालं पाहिजे असा आमचा प्रयत्न असतो। हे सकाळी नाश्ता असतो 31 तारखेपर्यंतचा, हे दुपारी जेवण असतं, हे संध्याकाळी सुखं काहीतरी चहाबरोबर देतो। आणि रात्री मोस्टली भाकरी, म्हणजे हलका आहार देण्याकडे आमचा कल असतो। काही लोक म्हणजे पोषणासाठी त्यांची कुठलीही अडचण होणार नाही अशा प्रकारची तुम्ही दक्षता रोज त्यांना भाजी पोळी कोशिंबीर हे सगळं त्यांच्या पोटात, त्यांच्या म्हणजे कसं
92-95 वयाच्या पण आज्या आहेत. थोडाफार त्यांच्या आहारात त्यांच्या कृतीनुसार ते जेवतात, पण सगळं पोटात जाईल असा आमचा प्रयत्न असतो. आणि लोक सुद्धा काय त्यांचे आता समजा वाढदिवस असले किंवा काय कार्य असलं किंवा दुःखी प्रसंगाचं असलं, कारण सगळ्यांना काय आता शक्य होत नाही शहरात जे राहतात त्यांना, आपण अजून गावात ते प्रकार करतो की श्राद्ध पक्ष, मग ते सुद्धा अन्नदान निधी म्हणजे लोक देऊ शकतात. मग आम्ही ते जीपे सुद्धा करू शकतात, आमचा बँक डिटेल्स असतात त्याच्यावर, मग आम्ही त्यांना पावतीचा फोटो पाठवून देतो आणि त्या दिवशी काय जेवण दिलंय फळ्यावर त्यांचा उल्लेख करतो की आजचं अन्नदान ह्यांच्यातर्फे ह्यांच्या स्मरणार्थ म्हणा किंवा कोणाच्या वाढदिवसानिमित्त आहे. तर म्हणजे असा पण एक आश्रमला देणगी स्वरूपात अन्नदान सुद्धा चालू असतं लोकांचं. या इकडे बघा, इथे रूम्स वगैरे अशा केलेल्या नाही आहेत. या इथे डॉर्मेटरी टाईप अशी सगळ्यांची व्यवस्था आहे आणि व्यवस्थित आहे व्यवस्था तसं काही, आणि व्यवस्थित सगळीजणं राहतात इथे. फक्त आता प्रश्न असा आहे की आपण या ठिकाणी काय करू शकतो मदत, कारण या सगळ्या ज्या आज्या आहेत ना, ह्या इथे स्वतःच्या इच्छेने काही आलेले नाही आहेत. त्यांची परमेश्वरांनी जी काही योजना केली होती त्याप्रमाणे त्या इकडे पोचल्या असंच म्हणावं लागेल. हां, कारण ह्यांना कुणाची मुलं बाळं आहेत पण सुनांजवळ पटत नाही, कुणाला मुलंच नाही आहेत, असे अनेक विषय आहेत. पण परमेश्वराची योजना असते की प्रत्येकाचा कुठेतरी एक घास असतो ठरलेला, आणि या इथे बऱ्यापैकी यांची चांगली व्यवस्था होते. आणि या इथे आजचं अन्नदान स्मृती चव्हाण यांच्यातर्फे आहे. या मीना आपटे म्हणून आहेत. जेव्हा आश्रमची स्थापना झाली, आता 30 वर्ष आश्रमला पूर्ण होतील या वर्षी 2025च्या डिसेंबरमध्ये. ह्या सगळ्या राजी आहेत, म्हणजे तेवढी वर्ष या इथे राहतात, 30 वर्ष. आपटे मीना आपटे सांगलीचे आहेत. त्यांचे नातेवाईक अमेरिकेत असतात, येतात ते म्हणजे वर्षात 1-2दा येतात. मंगल कोरगावकर म्हणून आहेत, आडिवऱ्यातले आहेत, त्या पण 14-15 वर्ष आहेत. या आत्ताच आल्यात. शोभा तळेकर जानेवारीपासून, त्यांचे रत्नागिरीत नातेवाईक आहेत. या भिंगारडे आजी म्हणून आहेत, उर्शीतले आहेत, रत्नागिरीत त्यांचे रिलेटिव्ह आहेत. ह्या धाऊलवलीतल्या गोखले म्हणून आहेत, त्यांना जरा ऐकायचा प्रॉब्लेम आहे, त्यांचे पुतणे वगैरे त्यांचं मासिक शुल्क भरतात. ही लाखन आजी म्हणून आहे, तिची मुलगी असते कॉन्टॅक्टमध्ये, बाकीच्या थोड्या आवडत आहेत, सकाळची वेळ त्यांची जरा. आणि आतमध्ये आहेत दोघी, त्या मुंबईच्या, एक कशेळकर म्हणून आहेत आणि एक मंडित. त्या कसं थोडं बाहेर येत नाही, म्हणजे ते होत्या आधी चांगल्या फिरत्या, पण ते काय आता आम्ही सकाळ संध्याकाळ त्यांचे व्यायाम घेतो, मग ते थोडं त्यांनी आळस करून थोडं आपलंच करून घेतल्यासारखं येते. त्यांना आता दर शनिवारी एक फिजिओथेरपिस्ट येतात, म्हणजे बसूनच असे स्ट्रेचिंगचे वगैरे जे व्यायाम त्यांना जे शक्य होतील वयोमानानुसार, कारण 65 ते 95 पर्यंत वयोगटात. बरं, मी काय म्हणतो, आता इथे तुम्ही फिजिओथेरपिस्टचा उल्लेख केलात, इथे मला सांगा, इथे डॉक्टर किती वेळा येतात ह्यांची? शनिवारी डॉक्टर येतो इथे प्रत्यक्ष तपासणी करायला. आणि इमर्जन्सी असली की लगेच? इमर्जन्सी असली तर तेंडुलकर म्हणून डॉक्टर आम्ही बोलवतो, त्यातनं जास्त काय प्रॉब्लेम वाटला तर रत्नागिरीत नेतो. आणि मग नातेवाईकांना फक्त ते आहे की जर आजारी पडल्या ना, तर इथे कसं रात्री वस्तीला नसतं कोण, म्हणजे बाकी सगळे व्यवस्थित शेजारी असतात लक्ष ठेवून, कारण आता कसं गावात सुद्धा माणसं मिळत नाहीत. आमचा हा स्टाफ 4 जणी आहेत, त्या बरेच वर्षाच्या. आता हा जो अनुसया आश्रम आहे याचा 8390164746 हा मोबाईल नंबर आहे. आणि ज्यांना ह्या आज्यांसाठी काही मदत करायची आहे, कारण इथे शुल्क देतात त्यांना देतात, नाही देत ते देत नाही, सरकारी कुठलंही अनुदान नाही, मोठं कुठलंही उत्पन्नाची बाजू नाही, अशा परिस्थितीत ज्या गरजू असतात अशा आज्या फक्त इथे येतात, ज्यांना मागे बघणारं कोण नाही. तर यांच्यासाठी जर का तुम्हाला मदत करायची असेल तर या 8390164746 या नंबरवरती फोन करा. ते अकाउंट डिटेल्स देतील, व्हॉट्सअपला तुम्हाला हवं तरी पाठवतील आणि तुम्ही त्यांना देणगी देऊ शकता. खरोखरच या ठिकाणी एक चांगलं काम चालू आहे आणि या कामासाठी उत्साहाने मदत करा, एवढंच माझं आवाहन राहील.